नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मखाना, ड्रायफ्रूट्स आणि गुलकंद आईस्क्रीम. लहान मुलांसाठी हे आईस्क्रीम अतिशय पौष्टिक आणि सुरक्षित आहे. बाजारातील साखरयुक्त आईस्क्रीमपेक्षा हे घरी बनवलेले आईस्क्रीम अतिशय फायदेशीर आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम तयार होते. इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ते दूध आपल्याला व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. दूध आपल्याला थोड्या वेळाने असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे ते तळाला लागणार नाही. या आईस्क्रीममध्ये आपण जराही साखरेचा वापर करणार नाही आहोत. तरीही हे आईस्क्रीम अतिशय चविष्ट होते. अजून थोडा वेळ हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता या दुधामध्ये आपल्याला थोडं केशर घालायचं आहे. केशर घातल्यानंतर दूध आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता पुन्हा हे दूध आपल्याला उकळू द्यायचं आहे. आता या दुधामध्ये मी 1 वाटी मखाना घालणार आहे. मखाण्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते हाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच नैसर्गिकरित्या या आईस्क्रीमला घट्टपणा आणण्यासाठी मखाण्याचा उपयोग होतो. आता हा मखाना आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मखाना मऊ शिजला ना की मग त्याची मिक्सरमध्ये व्यवस्थित पेस्ट होते, नाहीतर मग त्याचे तुकडे तुकडे राहतात. हे दूध आपल्याला जेवढं दूध घेतलं होतं त्याच्या निम्मं होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये हे दूध आपल्याला असं ढवळत राहायचं आहे. आता याच्यामध्ये मी 10 ते 12 काजू घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता. त्यामुळे या आईस्क्रीमच्या पोषण तत्वामध्ये अजून वाढ होईल. जर मुलं सुकामेवा खात नसतील तर अशा पद्धतीने आपण मुलांना तो सुकामेवा खायला घालू शकतो. आता काजूसुद्धा आपण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. काजूमुळे आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर यायला मदत होते. इथे तुम्ही बघू शकता, आता हे दूध जे घेतलं होतं ते निम्मं झालेलं आहे. आता अजून थोडा वेळ आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 8 ते 10 काळे खजूर बिया काढून घालणार आहे. आता हे खजूरही आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. खजूर हा साखरेला उत्तम पर्याय आहे. खजूर आणि सुक्या मेव्यामुळे शरीराला तात्काळ आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते. मंद गॅसवरती हा खजूरसुद्धा आपल्याला मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता मखाणे, काजू आणि खजूर व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आता आपलं मिश्रणसुद्धा बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गुलकंद घालायचा आहे. गुलकंद हा प्रवृत्तीने थंड मानला जातो. उन्हाळ्यात जर गुलकंदाचे सेवन केले तर शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे गुलकंद हा उन्हाळ्यात शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. या आईस्क्रीममध्ये आधीच आपण खजूर घातला आहे, त्यामुळे आपल्याला किती गोड हवं आहे त्या हिशोबानेच आपल्याला गुलकंद घालायचा आहे.
कारण गुलकंदसुद्धा नैसर्गिकरित्या गोड असतो. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आहे आणि आता मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ती एका डब्यामध्ये ठेवायची आहे. हे मिश्रण तुम्ही कुल्फी मोल्डमध्ये घालून याच्या कुल्फीसुद्धा बनवू शकता. आता या डब्याला झाकण लावायचं आहे आणि हा डबा आपल्याला पूर्ण रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी दुपारी आपण हा डबा उघडून बघत आहोत. आपला आईस्क्रीम व्यवस्थित तयार झालेला आहे. मखाना, सुकामेवा, गुलकंद आणि खजूर या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते लहान मुलांसाठी आईस्क्रीम नसून एक एनर्जी बूस्टर बनते. या उन्हाळ्यात तुम्ही या प्रकारचे आईस्क्रीम मुलांना करून द्या. मुलांना ते नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.